कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग बाबा की जय सब संतन की जय मजर धई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्नातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरु तं नमामि जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाची मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मजर धई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंगल चरणाची 21-22 नंबरची ओवी आहे आणि सद्गुरु बद्दलचं वर्णनच करीत असताना आणि मंगल चरणामध्ये माऊलीनं पहिल्या ओवीत सांगितलं ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू माऊलीचा गणेशाला वंदन केलं तत्व एक ही जे गणपतीला वंदन केलं माऊलीनं तत्व एक आहे बरं का ते आत्मतत्वाला वर्णन केलं त्याच आत्मतत्वाला माऊली म्हणून राहिली मज हृदय सद्गुरु हृदयात काय आपण काय हृदय ते चैतन्य फक्त आपल्याला अज्ञानामुळं काय हे माहित नाही पण आपल्या हे जे चालत आपण म्हणतो चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलवी तर हरिबीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे म्हणजे या सगळ्या क्रिया जर चालत असतील शरीराच्या तर याचा चालक कोण आहे जसे आता या सृष्टीच्या नेहमी तालुका चालायचा असला तर आमदारी पंचायत समिती झडपी सगळं असं हे आहे मग आता हे एवढं भगवंताचं निवेदन चालू आहे एवढ्याला चालवणारा तो भगवान परमात्मा आहे किंवा आपण या शरीर रथाला चालवणारा कोणी हे चालत पण आपण कोणाचं सत्य नाही चांगला जर बारकाईनं विचार केला संत सांगा त्या आणि विवेक म्हणजे तरी काय सार काय हा सार काय तर माऊलीचे म्हणणंच ते म्हणून मी विवेकावर आलो कशामुळं का माझ्या हृदयस्थ आणि असणारे श्रीगुरु आणि त्या श्रीगुरूचं दर्शन मला संत ऐकूनच झालं त्याचं दर्शन आपल्याला पाहायचं कोणाला इड आपण ही तत्व म्हणजे स्वतः आपण किंवा तो जगाचा भगवान परमात्मा आहे ना आपण त्याचा अंश आहे अंश रूपानं मग त्याला पायासाठी काय करावं लागेल
त्याला पाहायला जी दृष्टी आहे ती दृष्टी देणार, या दृष्टीचाही दृष्टा एक वेगळा आहे. ज्याला ह्या आता हे डोळे आहे, पण याला दाखवणारा कोणी वेगळा आहे ना. का अंधारात दिसत नाही आपल्याला? का दिसत नाही? डोळे असून पूर्ण अंधार झाला या खोलीमध्ये. आणि पहा म्हणा डोळ्यात आहे ना आपल्याला, पुढे डोळे गेले, पण याला दाखवणारा कोणीतरी. तसं हे ज्ञान म्हणजे शुद्ध आणि प्रकाश आहे. आणि हा प्रकाश डोळे ज्ञान देव म्हणे ज्योतीची निज ज्योती. त्या ज्योतीमध्ये पहा आपण जसे जुन्या काळात त्या चिमण्या लावायचो, दिवा लावायचो, आणि ती ज्योत अशी वर असताना त्याच्यात एक निळसर ज्योत दिसते. ज्ञान देव म्हणे ज्योतीची निज ज्योत, ती ही उभी. निज म्हणजे जवळचं, सगळ्यात जवळचं जे आतलं आहे. आणि ते सगळ्याला हे कानाला ऐकायला जर लावित असेल, कोण ऐकायला लावित? ते चैतन्य आहे म्हणून. आणि आपल्याला ते चैतन्य आहे म्हणून असं अज्ञानामुळं त्याच्यावर ते आलं, ही भ्रांती पडली. मी देह, मीच याला म्हणून राहिलो, आणि मी एक करता म्हणून सगळं चाललं. आणि अज्ञानातच चाललं ना. मी म्हणल्यावर काय, आता जर चांगला विचार केला तर हे सगळं चालत कोणत्या हिशोबानं, याला सार विचार मानतो. आणि विवेक म्हणजे काय? सार आणि आसार. आणि याचा जर विचार केला हेच सार भगवंत. हे सगळं सगळं जेवढं आपल्याला डोळ्यांना दिसत असत, जे डोळ्यांना दिसतं, याचं एक दिवस सकल शिंदेताईने सांगितलं, जेवढं डोळ्यांना दिसत असत जे काही असत त्याच्यात, ते एक दिवस आणि नाश पावणार आहे. मग ते आपलं शरीर असू तर जेवढं डोळ्यांना दिसत असत एक दिवस याचा नाश होणार आहे. आणि न दिसणारी वस्तू निर्गुण निराकार तू चिरगुराया. संताईनं वर्णन केलं त्या भगवंताचं कसं आहे. तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तो चिरगुराया. आणि तो भगवान परमात्मा आणि आपल्या हृदयात आपल्याला माहित नाही. जवळी असता जग जीवन का ढांडोळीशी मन, एकाग्र करी मन. हे मन उन्मन मला असं बाहेर इथे बाहेर पाहू राहिलं, आणि हे जेव्हा आत डोकांना त्याने हा स्वतःच केलंय. कोणा तरी त्याला दृष्टी द्यावा लागेल. ह्या डोळ्यावर पडळ आलं, अज्ञानाचं असं ते आलं, तर इडं कोणतरी आपल्याला अंजन घालून घ्यावं लागेल. मग माऊली म्हणतात कृष्णांजन एक वेळा डोळा घातले अंजन. श्री गुरु काय करतात? विचार करायला लावत्या, विवेक करायला लावत्या. म्हणजे बाबा ते म्हणते इडं सार भगवंत आहे, तू आपलं सगळं आपल्या जवळ आहे. काय करते श्री गुरु? आपल्या हृदयस्थ असणारा जे चैतन्य आहे तो भगवंत आहे, आणि त्याची आणि आपली ओळख करून देते. आपल्या चित्तात दुसरं गबळ भरेली, त्याच्यामुळं आपल्याला ते जाणवत नाही. सगळं कोणाला आपण नको त्याला माझं म्हणतो. दुःखाला कारण काय? जे आपलं नाही त्याला आपण माझं म्हणतो, आणि दुःखाला कारण तेवढीच गोष्ट आहे. मग येतं मी कोणी असा, मी तू विचार विवेक शोधा गोविंद माधव याच दी. कारण इतर योनीच्या ठाई ज्ञानाचा विषयच नाही. या 84 लक्ष योनी भगवंताला निर्माण केलं. पण ज्ञान जर कोणाला दिलं असेल, बुद्धी जर कोणाला दिली असेल, विचार करायची क्षमता जर दिली असेल भगवंताला, हे मॉडेलमध्ये दिलं. आणि हे मॉडेल आणि अहंकार झाला, मीपणाचा अहंकार झाला, आणि अहंकार झाला तुका म्हणजे वाया गेला. मग मी कोणी हा प्रश्न जर कोणा ह्या विश्वामध्ये कोणाला माहीत असेल ना, फक्त संतायला माहिती. संतायला माहिती मी तो वासुदेव तत्वात आपण ऐकतो प्रमाण. पण आपल्याला हाय का अनुभव वासुदेव तर काय येड्यावानी करतो, का दुःख का भोगतो? आपल्याला मला आमचा दुपारी कीर्तनात विषय परमानंद सुख, न संपणारं सुख. आणि ते सुख जर पुढं असेल तर सुख वशी एक एक आहे. सुखाचा पत्ता सांगितला संतांनी, सुखाचा पत्ता सांगितला. आणि सुख वशी एक एक आहे बहुपायी संताची. सुख जर पुढं असेल तर संतांच्या पायाजवळ, म्हणजे संत आपल्याला जे तत्व सांगत्या, संत आपल्याला जो बोध करत्या, तो बोधच म्हणजे सुख आहे, तो बोधच म्हणजे देवी. वाटत का आपल्याला देव हातात देईल? वाटत का? जर चिंतन केलं, विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली. इथं फार महत्वाची श्रद्धा. असे प्रसंग आलते कोरोनाच्या पिरियड मध्ये, असे प्रसंग आलते. ती माता माऊली आमची शिंदे आजी पुढे बसली बरं का, बीडच्या त्या प्रसंग का
क्षमता कशी राहते, दुःखातून सावरण्याची शक्ती कोण देतं, जर हे पाहायचं असेल ना, आम्ही जवळून त्यांचं उदाहरण, त्यांचा तरुण मुलगा, तरुण पोलीस मध्ये वाटतो, एकुलता एक बर का, 4 मुलीच्या पाठीवर एकुलता एक मुलगा, ही सामान्य गोष्ट नाही. शक्ती पचवायची जर असली, आम्ही त्यांच्याकडे ते मुलांना बिया ठेवलं, अंतविधीला नाही जाता येतं, पण मागच्या वर्षी भाऊ बरोबर गेलो आणि वाटाने एक वेगळीच कल्पना रंगीत गेलो. आता तिकडे जाऊन काय होईल, आता पाहतो ना आपण, आज्ञान जीवनीच त्या आरडात्या वरडात्या आणि माया रडती बर का, माया रडती. अज्ञान म्हणजे मूर्ती म्हणतो आज्ञा, ती माया रडत असती. आणि जाताना थोडा आता प्रसंग त्यांचे आमचे चांगले संबंध, फोनवर काही चर्चा, साधन गुरुमाताचे त्या आमच्या, आणि मग अशी कल्पना रंगीत गेलो. पण महाराज तिडं गेल्यावर आहे ना, तिडं गेल्यावर काही वेगळं पाहायला भेटलं, वेगळं आम्हाला. तिडं गेलं त्या अशा बसले होत्या, त्यांच्या मुली मावशी बसले, यांनी चहाची याची व्यवस्था केली. आम्हाला वाटाणाच विचारलं जेवणाला इकडे या तुम्ही, आम्ही बोलले तर इकडे जेवणाची व्यवस्था बोलले ते करणारी. आम्ही त्यांना म्हणलं आम्ही वाटाणा जेवण करून येणारी. सांगायचा मुद्दा असा का दुःखातून सावरण्याची शक्ती कोण देतो म्हणून सांगतो. तर तिढं गेल्यानंतर त्यांनी चहा बेया झाला आणि लगेच मुलीला म्हणजे ज्ञानेश्वरी आणली आणि महाराज पुढं ज्ञानेश्वरी. याला विवेक म्हणतो बरं का. विवेक म्हणजे काय, अशाही दुःखातून जर इतक्या दुःखातून जर सावरण्याची शक्ती, हे धैर्य आणि जे याला सात्विक धैर्य म्हणतात. आणि हे धैर्य देणार कोणी, फक्त महाराज. सद्गुरू सोडून ह्या विश्वात जर कोणी आपल्याला वाटत असेल ना अजून कोणी माझं जवळच आहे किंवा मला सोडवीन, एक ह्या विश्वात 2 पात्र असे, एक भगवंत आणि दुसरे सद्गुरू. नवे नवे भगवंत आणि सद्गुरू हे विचारानं जर पाहिले तर एक फरकच नाही. तुका म्हणे तुला सोडविनी कोणी एका चक्रपाणी वाचून, त्या भगवंता वाचून किंवा देवते संत निमित्त त्या प्रतिमा, संत त्या बोधावर आरूढ व्हायले, संतांचे विचार व्यापक व्हायले, हे समस्त ही श्री वासुदेव. संताला ऊच नीच काही जसं भगवंतापाशी नाही ना, तसं संताकडे सुद्धा हे भेद नाही बरं का. कारण ते दृष्टीच अशी होईल राहते. संत हे एक तत्व आहे, संत हे पद आहे. आपण देहाना जर पाहू एखाद्याकडं संत म्हणून फसाफशी व्हायचा संभव आपल्याला कळेल का पोशाखावरून संत आहे का काय. संत हा एक विचार आहे, संत हा एक विवेक आहे, आणि या सगळ्याचा संगम म्हणजे संत आहे. हे सगळे गुण संत इकडे राहतात. म्हणून संत या बाजारी. मग याच्यासाठी विचार पाहिजे आपल्याकडे, सार विचार पाहिजे. विचार सार म्हणजे काय, तसं ते जुन्या काळात ते आपण धान्य उकमायचो आणि ते हलकट उडून जायचं पुढं, शेंगा उपाडल्या चालले तर शेंगदाणे पुढं पडायचे, खाली पडायची, किंवा धान्याची रास खाली पडायची आणि भुसा पुढं उडायचा. त्याला सार म्हणतात. ते धान्य म्हणजे सार. आपल्याला हे परमार्थातलं सार कळायला पाहिजे आणि हे विचारांना करायचं आहे आपल्याला. परमार्थ हा विचारांना करायचा आहे. लई डेकोरेशन चाललं, लई परमार्थच येतो. पण असं एक वर्म आहे भक्तीतला, बंटी महाराज सांगा ते वर्म ज्याला कळालं ना, कोणतं का अंतरीच्या खुना प्रगट. तुकोबारायनं विनंती केली, असे वर्म मज दागी नारायण, अंतरीच्या खुना प्रगट होईल. आणि त्या खुना जर अंतरातल्या जर त्या प्रेम खुना किंवा ते भगवंत तत्वाची जर खून, ते वर्म आहे. सोपे वर्म आम्हा सांगितली संती. संत आपल्याला वर्मच सांगा. काय सांगितलं आपल्याला, वर्मावर गोट फुलं. आपण याला हात माझा, पाय माझा, कान माझे, डोळे माझे. आणि मग तुकोबारायनं वर्णन केलं तर तू कश काय गेले, तो डोळे तोय होते का दिसना, आता वृद्धपण आलं का दिसना, पाय तुझे होते का चाला ना, आपले होते ना. सत्ता कोणाची याच्यावर, सत्ता जर असेल त्याच्यावर एकमेव भगवंताची सत्ता आहे. आणि तो भगवंत कळायसाठी बरं का, तो भगवंत कळायसाठी किंवा जीव सुखाच्या शोधात आहे, सुखाच्या शोधात आहे. पण जिडा हात घातला तिडे मी ते टाकेल बसत त्या. किती कोणी हसून तावा ना कसं आहे करा, पण ज्याची त्याला माहिती सुख, पण ते शाश्वत सुख नाही. शाश्वत सुख होतो ना, आनंद होतो ना, थोडं फार काही प्रपंच भरभराटी झाली होतं, पण तो टिकत नाही. आणि आपल्याला संतांना जो आनंद सांगा त्या, आम्ही खातो आनंदाची लाडू. आणि मग आपल्याला काय झालं, पण आपल्याला तो आनंद जर टिकवायचा असला, आपण सुख कशाला म्हणतो, गाडी घेतली झालं सुख,
सुखच येते. आणि दुसऱ्या दिवशी धडकली मग वस्तू विरहित जो ज्याच्यातून जी प्राप्ती आहे वस्तूचे विरहित आणि तो आनंद शाश्वत. वस्तूत आनंद परमानंद नाही. ती वस्तू गेली म्हणजे दुःखाला कारण नाही. काही असू मग कोणती वस्तू धरा तुम्ही, ही वस्तू धरा आहे का नाही, ही वस्तू गेली म्हणजे दुःख होतं. म्हणजे वस्तू विरहित आनंद होतो. आणि एक अशी संतायला शरण गेलं, संतांना सांगेल तत्वाचं जर चिंतन केलं, कास धरली तुकोबारांनी, कास धरून बळकट झालो कलिकाळावर नीट, सोपी केली पाय वाट भव सिंधूवरून. आणि आपल्याला ते सुखाच्या शोधात आणि ते भव नदीच्या पलीकडे जायचंय. प्रत्येक जणाला जायचंय, तुम्हाला आम्हाला सगळ्याला जायचंय. पण सुख राहिलं एका बाजूला ना आपला प्रवास निघाला दुसऱ्या बाजूला. कधी आपला त्याचा मेळ बसायचा, कधी आपला त्याचा जवळ एक दिवशी होईल. आणि मग त्या सुखाचा पत्ता सांगा. त्या इकडं तेच तत्व आहे. ते तत्वाला माऊली पहिल्या याच्यात म्हणली ओम नमो जे आद्या वेद प्रति गणेश म्हणली. ह्या ओळीत म्हणली मज हृदय ही सद्गुरु त्या तत्वाला, जिने तारिलो हा संसार करू. ह्या संसारातून तरायचं जर असन आणि जिने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष आत्या आदरू विवेकावरी. मला काय केलं म्हणे संतांना विवेकावर आणलं. निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविली डोळा. आणि त्याच तत्वाला माऊली 9व्या अध्यायात म्हणत्या तैसा हृदया म्हणजे मी रामू आसता सर्व सुखाचा आराम. तीन भ्रांत शिकाम विषय. काय जीवाला भ्रांती पडली म्हणे का सुख राहिलं इड आणि हा पाहतो बाहेर. आता कधी भेट व्हायची गठीगारच, सुखाची नीची भेट कधी व्हायची. सुख तो सुखरूप भगवंत त्याच्या सत्तेने हे सगळं चाललं, तो मध्ये बसेल आणि आपण सुख पाहत बाहेर. म्हणून एकाग्र करी मन तेने होईल समाधान. ती समाधान जर प्राप्त व्हायचं असलं ते पण झालं काय आपलं तिची भेट कशी होईना. तर माऊलीनं तिथं उदाहरण दिलं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध किती पवित्र आहे. दूध हा इतकं पवित्र वस्तू नवे नवे अमृत आहे. मानव लोकांना अमृत आहे दूध. पण त्या गावरान गाईच्या कासामध्ये दूध इतकं पवित्र. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे तोचेची पदराड परी आघेरून गोचिड अशुद्ध काय नशी. तो गोचिड त्या गाईच्या कासात राहतो. एक पडदा तोडितो आणि रक्त करतो. अशुद्ध असणार रक्त तो सेवन करतो. दुधातून आता अंतर किती राहिलं त्याच तर त्याला माहीतच नाही त्या गोचिडाला. आपल्याला गोचिड म्हणते त्या गोचिडाला दूध माहीतच नाही. तसं सुख आपल्या हृदय येते. अजून दुसरं उदाहरण दिलं ते ना का कमलकंदरू आणि दरदर नांदनू काहीशी एकीची करी. कोणी एक भ्रमर आणि त्या डोहामध्ये कमळ उगेल राहत आणि भ्रमर कुडहून येत आणि त्या कमळाचा मकरंद सेवन करून निघून जातो. तो बेंडू त्या कमळाच्या बुडालाच बसेल. पण तो पाण्याला येतो पुन्हा खाली सुळके आणतो तिथं चिखल पोटत येतो. आणि भ्रमराचं ते पराग सेवन करून कोण जातो भ्रमर जातो. आपलं तसंच झालं. सुखाच्या पार जवळ आहे आपण. फक्त आपल्याला दाखवलं बी भाग्य आपलं इतकं धन्य आम्ही जन्म आलो असं म्हणायला आपल्याला सुद्धा हरकत नाही बरं का. कारण 10 विठोबाचे झालो. आपल्याला एवढा एक खटाटोप आहे ना. फक्त सगळा परमार्थाचा परिपाक आहे ना फक्त संत भेटीपर्यंत बघ. संत भेटल्यावर जर जीवाला वाटत असं ना अजून काही मिळवायचंय तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या शिष्या इतका करंटा, त्या साधका इतका करंटा तोच. संत भेटल्यावर काही मिळवायचं नाही रा. नदीनं कुठपर्यंत वावा, कुठपर्यंत वाहती नदी. गोदावरी नाशिक वरून निघली. अनेक वडे खोडे मिळाले ती, अनेक वडे खोडे. पण तिचा जेव्हा पुढे जाते ती का समुद्राला जाते. आणि ती हे तिचा जर उगम जर म्हणला नदी निर्माण कशी होती. ती पाणी समुद्राला गेलं. तुका म्हणे गंगा सागर संगमी. नदीचं वाहनच थांबत होती. आणि केवढी झाली आता ती समुद्र एवढी झाली. आता लहान राहिली का ती नदी. ही गोदावरी आपण लय मोठा नाथसागर. पण याच्यापेक्षा समुद्र कसा आहे. याच्यापेक्षा समुद्र काय अथांग पाहायला ते नाही. आणि हीच नदी तिथं जाऊन मिळाली तर आता केवढी झाली ती समुद्र एवढी झाली. तसा हा जीव भगवंताचा अंश. हा जीव भगवंताचा अंश आहे. पण याला भ्रांती पडली. भ्रांती
आणि ह्या भ्रांतीपासून मग इडं जर भ्रांती जर कोणी काढीत असलं तर भ्रांतीपासून फिरत आली. गुरु वाक्य मन धुतले. त्या सद्गुरूंना जो बोध दिला त्याचं जर सतत चिंतन घर्षण धुणं केलं तर ती चकाकी निर्माण होईल. आणि गुरु वाक्य मन धुतले आणि हरवून घातले आत्मस्वरूपी. बाबा तू जीव नसून तू शिवे. बोध काय करेल आपण? तू जीव नसून तू शिवे. पण हा पुन्हा माती उतरितो खालीच, हा पुढे पाहतच नाही. आणि अशी ही जीवाची जर भ्रांती संत म्हणून का बरं एवढं का ती एका जातीचे संत उदाहरण सांगत महाराज लोक का गळाला खाली जायचं काय काम राहतं? विहिरी तो गळा लोखंडाचा दाती लोखंडाची. तशी एका जातीचे आपण जर आत्मस्वरूपाच्या हिशोबानं पाहिलं तर भगवंत तत्व आहे आपले तरी. हे तसं चालत नाही ना. आणि ते तिकडे जशी गंगा वाहून तिकडे मिळाली तर त्याचं ते धाव तसा हा जीव त्याचा अंश आहे. ममय वंशी जीवभूत त्याचा अंश आहे. पण ते ज्ञानाचा अभाव त्याच्यावर काजळी आली, संपला विषय. असंच पाणी शुद्ध आहे, वरून शेवळ आलं म्हणे. आता पाणी घालणार शेवळ बाजूला केलं पाणी शुद्ध. तसं आपल्याला का वारंवार सत्संग का चिंतन का हे खिडक्यातून 4-8 दिवस लावून घ्या, 2 दिवस बाहेर नाही पण काहीच वारं नाही जायला तरी आल्यावर त्याच्यात धूळ साचेल राहते. तसं नामस्मरण नाही केलं, सत्संग नाही केला, संतांना सांगितले नाही केलं तर हे येणं काजळी होती. आणि ही काजळी काढायसाठी चिंतन आहे, ही काजळी काढायसाठी भजन आहे, ही काजळी काढायसाठी सत्संग आहे. कुठून आले या माता मावल्या शिकेलंय नाही. बीडवरून काय आलं? फक्त सत्संग होती. संताच्या संगतीत जर गेलं ना मनाची गती आणि तिकडं भगवंताकडे लगेच येते. संताच्या संगती मन मार्ग गती आकळावा श्रीपती येणे. पण ते त्या भगवान परमात्म्याला जर आकळायचं असलं आपला खेळ नाही बरं. कोणी जर म्हणलं ना मी करतो, अजिबात नाही. ते संताच्याच संगतीत जाऊन करावं लागत. म्हणून कोणाचं तरी आधार आहे. पुत्र किती काय भुका चालत मोकार पुढं, तर तू मालक जर मागा थांबला ना ते थांबत त्याला कळतं पण हे जीवाला कळा ना. कोणाचा तरी आधार पाहिजे पाठी माग. त्याच्या गळ्यात जर पट्टा असला ना कुत्रे बसले तरी त्याला ते होत नाही ना, इजा होत नाही ना. तसा आपल्या गळ्यात जो पट्टा घालून दिले श्री गुरुना, हा पट्टा आणि जर असला महाराज आणि तो आधार राहतो. कारण सद्गुरू हे तत्व असं आहे महाराज. सगळ्या मी सांगितलं मग सगळा परमार्थ करायचा कुठपर्यंत तर ती नदी समुद्राला मिळायपर्यंत, म्हणजे ती समुद्र एवढी झाली. मग ह्या जीवाचा परमार्थ संत भेटीपर्यंत आहे. संत भेटीपर्यंत आहे. एका पाळीला चंद्राचं अमृत सेवन करता येतं, एका पाळीला आता हा सूर्य मावळताला जाताना हा धरता येतो. आस्ता जाता रवी धरवेल, समुद्रात पडलं तर बाह्य ह्या सागर तरवेल. परी त्या साधूची भेट नाही. साधू म्हणजे सामान्य गोष्ट नाही, संत म्हणजे सामान्य गोष्ट नाही, श्रीगुरु म्हणजे सामान्य गोष्ट नाही. संत साधू श्रीगुरु या सगळ्या एकच पदवी आहे महाराज. आणि तोच भगवंत आहे, तोच भगवंत आहे. तुका म्हणे सांगू किती आपली काय काय अर्थात आहे बरं आपली अशी भेटीसाठी काय तळमळ. जशी संतायला तळमळ लागली होती हाय कनी मला ती कार्य पांडुरंगा केव्हा भेट देशी. ते तुकोबर आहे ना ते गायले ना अभंग महाराज. जीवना वेगळी मासू कन्या सासराशी जागी मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. ज्याप्रमाणे ती उदाहरण दिलं त्याने एखादी पोरगी सासऱ्याला झाली आणि पुन्हा मागं परतून पाहती ना आई बापाला जाऊन गळ्यात मिठी मारी ती. तसं झालं कधी आपल्याला श्रीगुरु भेटीसाठी भगवंत भेटीसाठी तर चिंतन केलेलं होती बरं का ती स्थिती अनुभवे मोठी भाव येतो आणि तो भाव होतो बरं का. आणि तो भाव वयापर्यंत परमार्थ आहे. म्हणजे ती एकदा ते झालं ना महाराज पुन्हा मागं नाही येत. येणे सोशे मन झाले हवं भरी परत माघारी येत नाही. त्या मनाला ती गती जर आली नाही एकदा की मग ती सवय लागते त्याला. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. त्याच्यासाठी हे मज हृदयी सद्गुरू म्हणून मज हृदयी सद्गुरू त्याने ताळीलो हात त्याने छातीला हात लावून सांगितलं. त्याच तत्वाला पुढे ते म्हणले जय जय वसुदे उदार प्रसिद्धी आनवर्त आनंदे वर्षिकी. सकाळी मेजरचं परत प्रवचन झालं बरं का. मेजर म्हणे दादाचा अनुभव सांगितला त्यानं. संत व्यापक किती असत्या त्याच्यातून ते घ्यायचंय. संत व्यापक किती असते म्हणजे दादा आम्ही गेलो
त्या श्रीकांत भाऊच्या गावाजवळ, आता ते गावाचं नाव नाही देण्यात राहिलं, आणि ते म्हणे देवीचे भक्त होते. आणि सगळे अनुग्रह तिथं बरेच अनुग्रह झाले, पण त्याला अनुग्रह घ्यायचा, पण तो आता देवीचा भक्त आला. दादा म्हणे तुला देवीचंच सांगायचं, तुला देवीचंच सांगायचंय म्हणे. तिथून निघलं म्हणे आम्ही या गणपती मंदिर नाही का आपण त्या दुपारा कोरे महाराजच्या गावाजवळ सिद्धटेक जवळ कोणतरी जुने साधक होते म्हणजे तिथं गेलो. तो जय मल्हारचा भक्त होता. दादा म्हणे तुला खंडोबा सांगायचं मेजर म्हणे. आता मी नवीन होतो, मला वाटलं आता खंडोबाचं मंत्र का दुसरा देते. म्हणजे संत तत्व एक, संत तत्व एक आहे, भगवंत तत्व एक आहे, हे संतांना जाणेल राहतं. म्हणून ते आता पहिल्या अध्यायात गणपती म्हणले, दुसऱ्या अध्यायात सद्गुरू म्हणले, 9व्या अध्यायात राम म्हणले, आणि 12व्या अध्यायात म्हणे जय जय वशुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिते. माझी सद्गुरू कसे काय माऊलीचा भाव असं त्या जगदंबा मातेवानी माझ्यावर सतत आनंदाचा आणि वर्षाव करतात, आणि काय वर्षाव आनंदाचा वर्षाव करतात. आणि मी अशा मिठीत पडलो म्हणे, जीव अशा मिठीत पडलं, विषय वेळी मिठी दिदली या मिठी ताठी. जसं ते एखादा धामीन नावाचा प्राणी राहतो आणि म्हशीला असा माला घालितो, तो हलून सुद्धा देत नाही, तशीच आपल्याला मिठी मारलेली एक एक विषय सोडती नाही ना. पण ते विषय असा विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. ते विषयाचा अंगीकार झाला का परमार्थ कडू होऊन जातो, परमार्थ अंतरून जातो ना. गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय जीवाशी गोडी. आणि ते विषय कडू हे सगळ्याला माहिती आहे, आपल्याला माहित नाही का गोडला वाटत आहे का नाही. आणि मग ते विषय सुद्धा जर आपलं टाकायचं काम नाही, विषय सुद्धा आपल्याकडून नाही होऊ शकत. महाराज ती श्री गुरुचीच कृपा लागती, संतांचीच कृपा व्हावं लागती. म्हणून त्याने सांगितलं विषय वेळी मिठी दिदली या मिठी ताठी. आणि नुसतं पाहिलं तरी माऊली म्हणून ते तुझी गुरु कृपे दृष्टी निर्विश्व. संत सामर्थ्य राहत, नजरीत चमक राहते, महाराज चककी राहते नामस्मरणाना. कारण नुसतं कृपा करायला नेत्र नजरी पाहिलं तरी कृपा करू शकते, आलिंगन दिलं तरी कृपा. आलिंगनात कृपेचे किती काय प्रकार आहे. ते कासव नुसतं त्याच्या पिल्लाकडे पाहिलं तरी त्याची भूक भागती, त्याचं संगोपन होतं. संत तसेच सगळे गुण संत येते महाराज. संत म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही. म्हणून आपण विवेकावर यायचं, आणि मग विवेकावर आल्यावर महाराज विवेक सार काय असा कळाला ना, मग ते तू बरायवाले आता काहीच करणे नाही. एकदा ते कळलं आपल्याला की याच्या सोडून कोणी सोडू शकत नाही. आणि मग महाराज परमार्थाची खरी सुरुवात झाली. आणि मग त्या जीवाला मग ती कन्या सासर अशी आहे, मागे परतून पाहे अशी स्थिती होती महाराज. अशी साधक हे ते निम्या रात्री आमच्या गावचं एक व्यक्तिमत्व असं आहे का नुसती श्री गुरुची आठवण रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवती. अभंग आज प्रचितीला येते महाराज, आज प्रचितीला येते. फक्त ते असं संलग्न राहिलं पाहिजे ते नामाविषयी, त्या संताविषयी कुठंतरी सतसंगत राहिलं पाहिजे. जीव सांगणारी लय झाली, पण महत्वाचं सांगणारी कोणी विरळे बरं का, कोणी विरळे. आणि हित जर कोणी करत असतं तेच माझी हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या भगवंताला कृपाच करायला पात्र करते कोण, फक्त संत. हा जेणे हा भागली या मज. पुढं जर काही झालं, कदाचित नाही साधनावत नाही बसनावत, तर कडेवर उचलून घेऊन ते स्वतः आणि त्या भक्ताचा प्रतिपाळ करतात. भागली या मज वाहतील कडी आहे. आणि आपला विषय चालू होता त्या सुखाचा, त्यांची आणि जोडे सर्व सुख. कुणीकडून नाही प्रमाणात कोणते तुकोबाचे पहा, ज्ञानोबाचे पहा, गाथेचे पहा, दासबोधातले पहा. संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गोई. वेदाच्या पुढं काय प्रमाण आहे? वेदाच्या पुढं काही आहे का? आणि मग संताशिवाय प्राप्ती नाही, आणि ऐसे वेद देते गोई. म्हणून आपल्याला जे भेटले ना महाराज तत्व, ते तत्वच भगवंत आहे. ते आपल्या असं हातात, आणि घरी आयता आला घर पोचून देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, तरी जीव म्हणतो देव न लगे आमचे लय काम धंदे. आणि म्हणून माऊली म्हणतात मज रद ही सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी मला विवेकावर आणलं. सार दाखवला आसार दाखवला नवे धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव.
निवारोनी भवर जाळे अवघा निरसला तो म्हणून मज हृदय सद्गुरु. आणि त्या तत्वाला माझ्या हृदयात आता कसं एखादं सोनं जर असलं तर आपण पेटीत घालून ठेवतो आणि त्याला काही विसरतो का कधी, तसं ते महाराज अमृत जयाशी घेतले. इतकी मोठी वस्तू जिभे गोड 3 अक्षराचा रस, फक्त एकदा तिची गोडी लागली पाहिजे. आणि अशा प्रकारे झालेली सेवा कसं आहे का ह्या संत संघाच्या निमित्ताने या गोष्टी होत्या. आणि समर्थ सद्गुरूच्या चरणी दादाच्या चरणी अर्पण करून थांबतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विश्वात्मके देवी